नमस्कार मंडळी, मी पूजा राठोड स्वागत करते तुमचं सर्वांचं माझ्या कुकिंग चॅनलमध्ये। तर आज आपण बनवणार आहोत नानखटाई बिस्किट। दिवाळीनिमित्त फराळाचा हा एक पदार्थ असा आहे की जो माझ्या घरात सर्वांना अत्यंत आवडतो। त्यासाठी मी इथे सर्वप्रथम एक पातेलं घेतलं आहे, त्यामध्ये 300 ग्रॅम असा मी तूप टाकलेला आहे। तूप जास्त पातळ नसला पाहिजे, घट्टच असला पाहिजे। आणि इथे मी विस्करच्या हेल्पने किंवा ब्लेंडरच्या हेल्पने त्याला फेटून घेतलेला आहे पूर्ण 5 मिनिटांसाठी। तर तुम्ही हाताने पण करू शकता परातीत काढून। आणि असा थोडंसं लाईट अँड फ्लफी दिसल्यानंतर त्यामध्ये आपण पिठी साखर टाकूया 250 ग्रॅम। साखर टाकून आपण थोडं त्याला त्यामध्येच मिक्स करून घेऊयात आणि मग पुन्हा मी इथे ब्लेंडरचा यूज करून त्याला पुन्हा 5 मिनिटांसाठी मिक्स करून घेतला आहे। आणि आता तुम्ही बघू शकता किती लाईट अँड फ्लफी हा मिक्सचर रेडी झालाय। इथे मी एक परात घेतली आहे, त्यामध्ये हा मिक्सचर ट्रान्सफर करून हे बेकिंग सोडा टाकला आहे 1/4 टीस्पून आणि त्याचसोबत मी इथे ऑल पर्पज फ्लार किंवा मैदा, ज्याला मैदाच म्हटलं जातं, ते टाकलं आहे। विथ थोडीशी इलायची टाकलेली आहे फ्लेवरसाठी आणि 2 टेबलस्पून इथे मी बेसन टाकले आहे। आणि सगळे इंग्रेडियंट्स मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिहून ठेवलेले आहेत। आता संपूर्ण मिश्रण आपण इथे याला हाताच्या साहाय्याने मिक्स करून घेऊयात। मैदा, पिठी साखर जे काही आहे ते आपण हाताच्या साहाय्याने असं पीठ वळतो तसं आपण वळून घेऊयात। आणि जास्त पातळ या पिठाला ठेवायचं नाहीये आणि असं तुम्ही बघू शकता रफ एक डो तयार करायचं आहे। आणि आता आपण लगेचच याच्या बिस्किट्स करायला घेऊयात। तर मी थोडं पोर्शन घेतला आहे हाताच्या तळामध्ये आणि त्याचं पोर्शन घेऊन मी दोन्ही हाताच्या साहाय्याने त्याला पहिले चांगलं असं मिक्स केले दोन्ही हातामध्ये। आणि त्यानंतर मी त्याच्या छोट्या बिस्किट्स बनवायला घेतल्या आहे। तुम्ही छोट्या किंवा मोठ्या बिस्किट्स देखील बनवू शकता, तुमच्या चॉईस अकॉर्डिंग तुम्ही त्यांना शेप देखील देऊ शकता। कुकी कटर्ससुद्धा भेटतात मार्केटमध्ये, तर त्याचा यूज करून पण तुम्ही हार्ट शेप किंवा फ्लावर शेप अशा वेगवेगळ्या पद्धतीच्या बिस्किट्स रेडी करू शकता। पण मी इथे सिंपल बिस्किट्स तयार केलेले आहेत गोल, कारण नानखटाई नेहमी गोलच असं मी इथे संपूर्ण बिस्किट्स तयार करून घेतलं आहे। इथे एक बेकिंग ट्रे घेतलेली आहे आणि त्यावरती थोडंसं तूप टाकून त्याला ग्रीसिंग करून घेतलं आहे, कारण माझ्याकडे बटर पेपर नव्हतं। सो मी असंच त्याला तूप लावून ग्रीसिंग करून सगळ्या बिस्किट्स त्यामध्ये प्लेस करून घेतली आहे। थोडंसं वरून मी चाकूने काट टाकलेले आहेत, कारण त्याने करून असं होतं की बिस्किटचं चांगलं रंगरूप येतो। आणि त्याचबरोबर मी बदामाचे काप लावून 180 डिग्रीवरती 10 मिनिटांसाठी अवनला बेक करून फ्रॉम बोथ द साईड्स आता मी त्यामध्ये बिस्किट्स प्लेस करणार आहे। आणि आता त्याला मी अवनमध्ये बेक होण्यासाठी ठेवते 180 डिग्रीवरती फॉर 30 मिनिट्स। आणि आता तुम्ही बघू शकता किती चांगल्या बेक होऊन आलेल्या आहेत। याच बिस्किट तुम्ही कढईमध्ये पण बेक करू शकता, जसं आपण केक बेक करतो, पण कढईमध्ये 45 मिनिटांपर्यंत तुम्हाला बेक करावे लागतील प्लेटमध्ये ठेवून। तसंच तुम्ही हे अवनमध्ये करू शकता, एअर फ्रायरमध्ये पण तुम्ही बेक करू शकता। या बिस्किट्स इतक्या छान लागतात ना, मार्केट स्टाईल बिस्किट्स आहेत या। अत्यंत सोपी रेसिपी आहे, काही झंझटमारी नाही आहे, बिगनर पण बनवू शकतो, नो फेल रेसिपी आहे। तुम्ही ही रेसिपी तुमच्या घरी बनवा, दिवाळीच्या फराळांना नक्की बनवा आणि सगळ्यांना खायला द्या। तुम्ही पण खा आणि मला नक्की कळवा की तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली। थँक्यू सो मच आणि लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। आजची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर धन्यवाद आणि पुन्हा भेटूया आपण।